वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आज खूप दिवसानंतर मी खूप असा मोठा हॉल करते आहे आणि आय थिंक 7 मार्चपासून फ्लिपकार्टवरती खूप मोठा सेल लागणार आहे। सो आज मी असेच काही छान छान आउटफिट्स घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे। बेसिकली आज जे मी आउटफिट दाखवणार आहे ते आहेत सम मॅक्सी ड्रेसेस विथ मॅटर्निटी, जे तुम्हाला मॅटर्निटीमध्ये सुद्धा यूज होऊ शकतात किंवा ऑफिस वेअर डेली वेअरसाठी सुद्धा तुम्ही ते कॅरी करू शकतात। ओके, हे सगळे जे आउटफिट्स आहेत हे अंडर 500 रुपीजमध्ये आहेत। सो ऑब्व्हियसली हे बजेट फ्रेंडली आहेत, हे स्किन फ्रेंडली आहेत आणि कॉटन, मिक्स कॉटन किंवा विस्कस या क्लोथिंगमध्ये आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्यासमोर येणार आहे। सो पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। तर मग आपण स्टार्ट करूयात आजच्या हॉलला। बट त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी रुचिता। मी मेकअप, ब्युटी, फॅशन, हेअरस्टाईल आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर त्या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडासा जरी इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तसंच इथे बेल आयकॉनवरतीही क्लिक करायला विसरू नका। तर त्यामुळे काय होणार आहे, जेव्हाही मी न्यू व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि ते तुम्ही व्हिडिओज न स्किप करता बघू शकाल। आणि माझे असे छोटे छोटे व्हिडिओज किंवा रील्स जर तुम्हाला पाहायच्या असतील तर इथे खाली माझा इंस्टाग्राम ID आहे। सो नक्की डू चेकआउट माय इंस्टाग्राम ID अँड फॉलो मी ऑन इंस्टाग्राम। सो जास्त बडबड न करता आपण आपल्या हॉलला स्टार्ट करूया। बाजूला इथे ट्रायऑनसुद्धा मी अटॅच करते, सो जेणेकरून तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता की हा ड्रेस किंवा हा पर्टिक्युलर ड्रेस आहे तो तुम्हाला तुमच्या ह्याच्यावरती कसा दिसेल। ओके, सो फर्स्ट आहे हा मॅक्सी ड्रेस, तुम्ही म्हणू शकतात हा आफ्टर डिलिव्हरीसुद्धा तुम्ही यूज करू शकता बिकॉज ह्याला असे छान असे दोन्ही साईडला चेन दिलेले आहेत ब्रेस्ट फेडिंगसाठी। त्यानंतर हा खूप लॉंग आहे, घेराही याचा भरपूर आहे आणि अशी छान अशी फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे। स्लीवलेस आहे हा, ह्याच्यामध्ये अस्तीन येत नाहीत। सो जे कम्फर्टेबल नाही आहेत ते वेगळा कापडसुद्धा ह्याला अस्तीन म्हणून लावू शकतात। बट डेफिनेटली जे स्लीवलेस वेअर करू शकतात त्यांच्यासाठी हा एकदम सुंदर ऑप्शन आहे। कॉटन आहे, तो तुम्ही समरमध्ये किंवा एनी अदर सीझनमध्ये तुम्ही हा व्यवस्थितपणे वापरू शकतात। सुकायलाही याचा काही प्रॉब्लेम होत नाही आणि अगदी स्किन फ्रेंडली आहे। सो हा आवडल्यास नक्की बाय करा। तो सेकंड आउटफिट आहे, तो सुद्धा मॅक्सी ड्रेसेस आहे आणि तोही स्लीवलेस आहे। मी हा मेहंदीच्या फंक्शनसाठी घातला होता। इथे बाजूला माझ्याकडे पिक्चर असेल तर मी पिक्चरसुद्धा अटॅच करेल। मस्त असा व्ही नेकमध्ये येतो, समोरून व्ही नेक आहे आणि विथ गोटापट्टीची इथे लेस लावलेली आहे आणि छान अशी फ्लोरल प्रिंट आहे सगळ्या बाजूने। खालीही अशी मस्त लेससारखी ही फ्लोरल प्रिंट दिलेली आहे। घेरा बघू शकता प्रॉपर आहे, जास्त कमीही नाही आणि जास्त मोठाही नाही आहे। ज्या पेटिट वुमन असतात ज्या माझ्यासारख्या छोट्या कमी हाईटच्या, सो त्यांच्यासाठी असे मॅक्सी ड्रेसेस खूप छान ऑप्शन्स आहेत। त्यानंतर अशी छान अशी डोरी दिलेली आहे विथ दिस ब्युटिफुल टॅसल्स अँड देन हा छान असा ब्लाऊजचा जेवढा गळा असतो तेवढा आहे। तुम्ही डेफिनेटली हा तुमच्या मेहंदी फंक्शनला सुद्धा यूज करू शकता किंवा नॉर्मल छोट्या छोट्या फंक्शनसाठी तुम्ही हा कॅरी करू शकता। नाव मुव्हिंग टू द नेक्स्ट, हा छान असा स्कर्ट आहे। डेफिनेटली तुम्ही हा वेगवेगळ्या टॉप्सवरती सुद्धा घालू शकता। तुम्ही ऑफिसमध्ये जर फॉर्मल वेअर करायचं असेल तर हे तुम्ही घालू शकतात। मी डेफिनेटली ऑफिसमध्ये जाताना कशाप्रकारे हा जो स्कर्ट आहे हा स्टाईल केला होता, ह्याचा पिक्चर मी बाजूला इथे अटॅच करते। लास्ट आउटफिट आहे तो आहे हा प्लीटेड स्कर्ट। सध्या हा प्लीटेड स्कर्ट खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे। हा तुम्ही कॅज्युअल ओकेजनला सुद्धा वेअर करू शकतात। अदरवाईज बर्थडे पार्टी आहे, ऑफिस वेअर आहे, फॉर्मल वेअर किंवा एनी छोट्या मोठ्या फंक्शन्समध्ये डेफिनेटली तुम्ही हा स्कर्ट खूप वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकतात। जर तुम्हाला हा स्कर्ट मल्टिपल वेने स्टाईल कसा करायचा ह्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओ आपण या स्कर्टवरच घेऊन येऊयात। ओके, सो बाजूला तुम्ही बघू शकतात माझ्याकडे एक असा छान असा टॉप होता, त्याच्याबरोबर मी हा स्कर्ट जो आहे हा स्टाईल केलेला आहे। हा स्कर्ट मी आय थिंक अंडर 300 रुपीजलाच घेतलेला फ्रॉम फ्लिपकार्ट। छान असा प्लीटेड आहेत। मी हा 2 to 3 वेळा वॉश केलेला आहे, पण याची एकही प्लीट अजून गेलेली नाही आहे। मटेरियल ह्याचा क्रेप आहे आणि याचा घेरा तुम्ही बघू शकता एवढा आहे, त्यामुळे खूप जास्तही नाही आहे आणि खूप कमीही नाही आहे।
सो हा होता आजचा माझा फ्लिपकार्टचा हॉल आणि यातले तुम्हाला कोणकोणते प्रोडक्ट सर्वात जास्त आवडले आणि कोणते तुम्ही परचेस केले आहेत हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.